लाले, तू कुठला विषय कुठे घेऊन जातेस ग तू? बरोबर बोलताय मी, म्हणून तर या असा शांत हा. मी माझ्या लेकाच्या बाबतीत चुकीचा वागतय असाच म्हणायचास ना तू? मग आता या सगळ्या ऐकताना तुझी मान खाली कशा खा? हा? माझ्या कुठल्याच प्रश्नाचा ना तुझ्याकडे उत्तर नाही हा. आता तुझे केलेले संस्कार उघड्यावर पडले म्हणून तुझी मान खाली गेली ना? हा? बोल ना, बोल ना. आई आई अगं मी पाया पडतो तुझ्या, थांब ना प्लीज थांब. माझ्या चुकीच्या वागणुकीसाठी तू दादा मामाला जबाबदार धरू नकोस, त्यात त्याचा काही दोष नाहीये. त्याचाच दोष हा, त्याचाच दोष हा. आणि एकदा नाही हजारदा त्याका जबाबदार धरणार. आता ना कोणाचाच ऐकणार नाही मी नाही घाबरत कोणाच. हा सिनेमा तर मेघना आंटींना सांगायलाच हवा. चारू काय चीज आहे ते तरी कळेल त्यांना, पण सांगून मजा नाही येणार. याचा लाईव्ह टेलिकास्ट व्हायला हवा. ही का आत्ता वेळेला फोन करते, तेही व्हिडिओ कॉल. आता काय केलं असेल काय माहित. कसा ना बोलू जा ना तर बोलण्यासाठी खूप काय हा. पण मी मुद्दाम आत्ता तेच दाखले देताय. लालिताई का बोलता तुम्ही? अहो त्यांची अवस्था बघा, त्यांना आत्ताच सगळा कळला. तुमका जे काही बोलायचं तर माका बोला, पण त्यांना काही बोलू नका. त्यांना नाही सहन होणार. मी पाया पडतोय. तुझी नाटका बस झाली हा उमा, बस झाली. तुझ्या या नवऱ्यामुळे ना माझ्या लेकाचं आयुष्य उद्ध्वस्त झाला. त्याच्या हातून एवढी मोठी चूक झाली. माझ्या आयुष्यात ना स्वप्नात सुद्धा कधी मी विचार केला नव्हता, ता सगळा त्याच्या हातून घडला. पण मी आता गप्प बसूचे नाही. काय रे दादा, मी जेव्हा चारू आणि श्रीनूच्या लग्नाचा विषय काढलाय तेव्हा या उमाच्या सांगण्यावरून तू त्याच्यात मोडतो घातलंस ना, तेव्हा तू या श्रीनूच्या नकारात पाठिंबा दिलास. शेवटी मी या रघुनाथ खोताला गुडघे टेकायला लावलेच. आणि माझे संस्कार हरले, मी हरलो. तुझ्या लेकाला घडवण्यात कमी पडलोय मी. हे काहीचे तळतळाट घेतले तुम्ही. तुझ्या मुलाच्या आयुष्याचं वाटोळ केलं मी. तू देशील ती शिक्षा भोगायला मी तयार आहे, पण माका माफ कर. हे दादा माका माफ कर. हे खा, आता मी चारू आणि श्रीनूचा लग्न लावून देतलं. तुका पण याच वया होता ना दादा? हा? आता नाही म्हटलं तरी या करूक देऊक लागतलंय. आणि तुका शेवटचं सांगतलंय, यापुढे माझ्या लेकाच्या आयुष्यात माका तुझी ढवळाढवळ नको हा. जेवढा केलास ना एवढा खूप झाला. मामा भाच्याच्या नात्यापुढे काही एक अधिकार नाही हा तुझा माझ्या लेकाच्या आयुष्यात, समजला? आणि तू पुन्हा जर का हैसार इलास ना तर माझा मेलेला तोंड बघतालायस. चल लाली, चल म्हणताय ना लाली! मी. चल लाली! गो बाजू, चल चल. वाह क्या बात आहे. यालाच म्हणतात परफेक्ट क्लायमॅक्स. निशी, आई
मला कोणाच्या तरी बोलण्याचा आवाज येत होता म्हणून मी बघायला आले. मला असं वाटलं आपल्याच घरातून येतोय. आई, हा तुम्ही ठीक आहात ना? हा अगं हो ते काय झालं, मी एक फिल्म बघत होते, त्याचाच आवाज ऐकला असशील तू. काय जबरदस्त फिल्म होती ग, आणि काय जबरदस्त क्लायमॅक्स होता त्याचा, तोही कॉमेडी. मला तर खूप मज्जा आली. तू सुद्धा बघ ना कधीतरी वेळ काढून, तुला पण मज्जा येईल. हो, मी नक्की बघेन. हा. बरं, मला आवरायचंय, मी येते. हो 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 आभार. घरी जा सगळे. दादा आहे की ना दादा?